दयानंद कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये स्नेहा गायकवाड हिने गळफास घेऊन आपले जीवन संपविले होते। या प्रकरणी तिच्या मैत्रिणी आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। पोलिसांनी मागील 2 दिवसात कॉलेजमध्ये जाऊन पाहणी केली, शिवाय सीसीटीव्हीचीही तपासणी केली। मंगळवारी सकाळी स्नेहाच्या वडिलांनी तिला सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हॉस्टेलवर आणून सोडले होते। त्यानंतर तिने 11 वाजण्याच्या सुमारास 11वीच्या विज्ञान शाखेचा निकाल घोषित केला असून आपल्याला यात 62% गुण मिळाल्याचे सांगितले। अशाच प्रकारे तिने आपल्या भावाला आणि इतर नातेवाईकांना फोन करून सांगितले। दुपारी 3 वाजेपर्यंत ती हॉस्टेलमध्येच होती। नंतर ती हॉस्टेल सोडून बाहेर फिरण्यासाठी गेली। जवळपास 2 तासानंतर म्हणजे सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ती हॉस्टेलमध्ये दाखल झाली। ही बाब सीसीटीव्हीवरून समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान ती 2 तास कुठे गेली होती, तेव्हा तिच्यासोबत कोण होते याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे। या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड हे करीत आहेत। स्नेहा गायकवाड हिने आत्महत्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती। यात तिने आत्महत्येला कोणालाही जबाबदार राहू नये असे सांगितले होते, पण ती दुपारी 3 पर्यंत चांगली होती आणि हॉस्टेलच्या बाहेर जाऊन येताच तिने गळफास घेतला। यामुळे या 2 तासात काय घडलं असेल याचा शोधही घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली।